हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. हं? आपण मंगलाचरण म्हणू आपलं. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमामि विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आज तिसरा अध्याय पाहणार होतो. काल आपण सांख्य योग गीतेचा दुसरा अध्याय बघितला. आता आज तिसरा अध्याय ज्याचं नाव आहे कर्मयोग. कर्मयोग आपल्याला हरे कृष्ण सर्वांना. तर आपण कर्मयोग आपल्याला काय शिकवणार आहे, कर्मांद्वारे कृष्णाशी कसं जोडलं जायचं. चला तर आपण आधी आपल्या राधा गोविंदांचा आशीर्वाद घेऊया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. पुन्हा मग आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि आमच्या ह्या सगळ्या टीमला पुन्हा अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण वेळेत आलात, तुम्हा सर्वांना पण प्रणाम. तर आहे ना, कालच्या अध्यायात बघा, अर्जुनाने ची हे होती म्हणजे दुःखाची कारण, त्यातल्या 4 कारणांची ह्याने उत्तर दिली कृष्णाने. तो म्हणाला करुणा. मग करुणाला कृष्णाने आत्म्याचं ज्ञान दिलं. मग म्हणाला आनंद नाही. मग तेव्हा कृष्णाने सांगितलं त्याला की हे बघ, तू जिंकलास तर तुला पृथ्वीचं साम्राज्य मिळेल, आणि युद्ध करताना मृत्यू आला तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. मग कसला आनंद नाहीये. मग थोडं पापी प्रतिक्रियांना काय सांगितलं की तुम्ही कृष्णांच्या सेवेमध्ये जे काय करताना त्याचं पाप नाही लागत. आपण हनुमानांचं वगैरे उदाहरण बघितलेलं, किंवा एखादा सैनिक बॉर्डरवर खूप पराक्रम गाजवून आला की मेडल वगैरे देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. आता असं म्हणतो का किती बापरे, ही ह्यानी दारुगोळा फुकट घालवला किंवा केवढी ही हिंसा, असं आपण म्हणत नाही. कारण त्यांनी कर्तव्य केलेलं असतं. देशाचं संरक्षण महत्वाची गोष्ट आहे ना. त्यामुळे पापी प्रतिक्रिया लागत नाहीत. मग असमंजस, कृष्ण काय म्हणतो की तुझी बुद्धी स्थिर नाहीये, तुझ्या बुद्धीला पाटे फुटलेत म्हणून तू असमंजस मध्ये आहे. मग अर्जुन म्हणतो कोण असतं असं स्थिर बुद्धीचं. मग आपण स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणे बघितली. आणि पारिवारिक परंपराबद्दल आपण आज बघू आजच्या अध्यायामध्ये.
मग कालच्या अध्यायामध्ये आणि एक गीतेचा पहिला पाठ शिकवला होता मी. तुम्ही मला सांगा, आपण काय बघितला होता? गीतेचा पहिला पाठ काय आहे? कर्मयोग. नाही, तसं नाही. आपण शरीर नाही, आत्मा आहे. हा, आत्मा कुठं असतो? हृदयामध्ये असतो. हा, आत्म्याच्या शेजारीच परमात्मा असतात, चतुर्भुज नारायण रूपात. आणि आत्म्याचा आकार केवढा असतो? केसाच्या टोकाचा 10,000वा भाग एवढा. हम्म. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हा जो आजचा अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये कर्मयोग म्हणजे तुम्ही कर्मांद्वारे कसं कृष्णांशी जोडलं जायचं हे बघा. मग इथं आहे ना, अर्जुनाला एक शंका आहे. आता काल कृष्ण म्हणाले की, एक मिनिट. हा, काल कृष्ण अर्जुनाला म्हणाले ना, त्यांनी आत्म्याचं ज्ञान दिलं अर्जुनाला. मग अर्जुनाचं म्हणणं आहे, आपण आहोत तर एवढासा आत्मा. मग त्या आत्म्याला हवंय की, आणि आकार वगैरे पण सांगून झालेला आहे. मग त्या आत्म्याला कशाला हव्यात हे राज्य वगैरे? वनात जातो आणि जरा ग्रंथ उघडून बसतो, असं अर्जुनाला वाटतंय. मग अर्जुन तो म्हणतोय की मला एकम वदा, एक काहीतरी सांग, मी माझ्या कर्माचा त्याग करू की माझं युद्ध करायचं कर्म करू? हे तू दोन्ही सांगू नकोस मला, की दोन नको. मी त्याग करू माझ्या म्हणजे कर्मांचा की माझं कर्म करू? एक काहीतरी सांग म्हणतोय. मग इथे कृष्ण सांगतायत की निष्काम कर्मयोग हा ज्ञान योगापेक्षा श्रेष्ठ आहे. हा, नुसता त्याग बिनकामाचा असतो, तो कृष्णांना आवडत नाही, ते त्यांनी सांगितलंय. तर तो ज्ञान योगापेक्षा निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. मग अर्जुनाला कृष्ण कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत घेऊन जात आहेत. कर्मकांड म्हणजे कसं? काल जे त्यांनी सांगितलं की आनंद नाहीला, की तेव्हा त्यांना सांगावं लागलं ना, की एकतर तू स्वर्गीय सुख मिळवशील किंवा पृथ्वीचं साम्राज्य. म्हणजे फळासाठी काम कर असं सांगितलेलं. पण आता कर्म योगाकडे नेत आहेत. म्हणजे सगळं हे आपलं जे कर्म असतं हे कृष्णांना अर्पण करून करायचं असतं, कर्मयोग. ते पाहू आपण. हळूहळू कृष्ण तिकडे त्याला घेऊन चाललेत. कर्मकांड कधी म्हणतात? जेव्हा तुम्ही काहीतरी फळ समोर ठेवून कर्म करता तेव्हा. तर तिकडून आता कर्म योगाकडे नेत आहेत. हा, मग अर्जुनाची जी शंका होती पारिवारिक परंपरा, त्याचं उत्तर दिलेलं आहे हा इथे. त्याच्यानंतर तरी पण अर्जुन म्हणतो की मला पटतंय तू म्हणतोयस ते, आणि मला माहित आहे की युद्ध करणं हे माझं काम आहे, तरी सुद्धा असं काय आहे जे मला थांबवतंय? हा, मग त्याचंही उत्तर कृष्णाने दिले की आपला सर्वात मोठा शत्रू कोण असतो. पाहू आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथं ना अर्जुनाला आता पडलाय प्रश्न की अर्जुनाचं मन अजून म्हणजे कसं आहे, तो म्हणतो आपलं वनात जातो आणि मी पुस्तकं वगैरे ग्रंथ उघडून ज्ञानाच्या मार्गावर चालायला सुरू करतो. म्हणजे त्याला असे दोन रस्ते दिसत आहेत, मग मी इकडे जाऊ की तिकडे जाऊ असा अर्जुनाला प्रश्न पडलाय. मी ज्ञान मिळवायला वनात जाऊ की माझं कर्म करू? हा, तर आता म्हणून तो एकम वदा, कृष्णा मला ह्या दोघांपैकी एक काहीतरी सांग, ह्या रस्त्याने जाऊ की दुसऱ्या रस्त्याने जाऊ? हा, बघूया आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. काल श्लोक वाचलेले माताजी, आलाय काय तुम्ही? हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. नाव काय आहे माताजी तुमचं? प्रिया. प्रिया काय? हा, हो चालेल. हो. वाचा माता. वाचू का? ओके. हो. हरे कृष्ण. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान मूढात्मा मिथ्याचर स उच्यते. हरे चालेल. कृष्ण.
हरे कृष्ण. ओके. ते दुसरे प्रभूजी वाचणार आहे काय? आले त्यांना वाचायचंय काय हे ट्रान्सलेशन? नाही तर आमच्या रेश्मा माताजी वाचतील मग. माताजी मी वाचा. वाचा माताजी. वाचू माताजी मी. हो हो, हा वाचा ना माताजी. हा हरे वाचा कृष्ण वाचा. माताजी. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. तर बघा आता हा जो तुम्हाला स्क्रीनवर चित्र फोटो दिसतोय ना, तर हे आहे, आपण ह्यांना काय म्हणू? ह्यांनी वैराग्य आलेलं आहे, ह्यांनी संन्यास घेतलेला आहे, असं आता आपण त्यांच्याकडे बघून आपल्याला म्हणायला हवं. दिसतं अपिअरन्स तसं आहे, हो की नाही? पण तो फोटो बघून तुम्हाला वाटतंय का तसं? सांगा बघू. तुम्ही बोलत चला. हा आपला वर्ग हा बोलण्यासाठी आहे. शंका विचारा. आता सांगा, तुम्हाला हा फोटो बघून वाटतो का तसं की नाहीये हे तसं. नाही माताजी. ते व्यसनी आहेत, मोबाईल घेतलेला आहे, हातामध्ये त्यांच्या सिगारेट आहे, चेहऱ्यावरचे भाव पण सात्विक नाहीये. हा म्हणजे बघा आता मग कृष्ण जे आहेत ना, तुम्हाला आता इथून पासून कंटिन्यू मनाबद्दल कृष्णाने सांगितलेलं आहे. तर कृष्णांना मिथ्याचार आवडत नाही. हा अर्जुन हा आहे क्षत्रिय. कृष्ण त्याला सांगतायत की आता तुम्ही आता कृष्णाने सांगण्याचं आपण पण एवढा विचार करूच शकतो. जरी कृष्ण त्याला म्हटले की जा बाबा अर्जुना, तू वनात जा आणि अभ्यास करत बस, तो करू शकेल का सांगा? मागे काय झालं ह्याची एक रुखरुख त्याला लागून राहील ना. म्हणजे शरीराने वनात जाऊन का उपयोग आहे? मन तर त्या रणभूमीवरच राहणार. पुन्हा कसं असतं, ह्याला मिथ्याचार म्हणतात. वैराग्य हे तुमच्या हृदयामधून यायला हवं, मनामधून यायला हवं. हा आता ह्यांना बरं मोबाईलवर तसं संन्यासी आहेत, पण ठीक आहे, मोबाईलवर कोणाशी तरी बोलतात. पण ही व्यसनं कशासाठी? जेव्हा तुम्ही गीता ही आपल्याला उच्च स्तरावरून म्हणजे तुमच्या विचारांच्या कक्षा तुम्ही रुंदावायला हव्यात. तात्विक ज्ञान आहे ह्याच्यामध्ये. तर जेव्हा ते आनंद आपण घेतो ना, तेव्हा मग हे व्यसन कशाला हवी सांगा? हा मग ह्याला म्हणतात मिथ्याचार. काय म्हणजे जेव्हा तुम्ही कृष्णांच्या कृष्ण भावनेचा आनंद घ्याल, तेव्हा 1-2 रुपयाचं हे व्यसन काय तुम्हाला आनंद देणार आहे? पण जर का तुम्ही ते करताय, तर ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही मिथ्याचार आहे, तुमचं अजूनही त्यामध्ये मन अडकलेलं आहे. हा मग कृष्णांना असा मिथ्याचार आवडत नाही. आता इथे सांगितलंय बघा, की जो आपलं कर्मेंद्रिय संयमित करतोय. हा म्हणजे वरून तुम्ही दाखवताय की मी भगवी वस्त्र परिधान केली, मी ही सगळी माया आहे, मी नोकरी करणार नाही, मी पैसे कमावणार नाही, वगैरे वगैरे. सगळं हे वरून झालं फिजिकली. हा परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हा कृष्ण काय म्हणतात बघा, जो मन आहे ना त्याचं ते इंद्रिय विषयाचं चिंतन करतय, तर त्याला तो स्वतःची फसवणूक करताय. तुम्ही फसवताय स्वतःला आणि तुमचा अमूल्य वेळ फुकट घालवताय. हा आणि त्याला मिथ्याचार म्हटलं जातं. आणि कृष्णांना मिथ्याचारी नाही, सदाचारी लोक आवडतात. तर भलेही नाही जमत आहे आम्हाला वनांमध्ये जायला, आणि कुठेही तुम्हाला 18व्या अध्यायापर्यंत कृष्ण सांगत नाहीयेत की सगळं सोडा आणि वनांमध्ये जा. नाही, तुम्हाला तुमची कर्तव्य करावी लागणार. तर कसं आहे, प्रभुपाद स्वामी तर म्हटलेलं आहे की असं वैराग्य तुम्ही उठून स्वतः वनात जाल. हा पण हे जे म्हणजे आतून ते वैराग्य आलं नसेल, तर ही जी इंद्रिय आहेत ना, ह्या 5 राण्या आहेत आणि मन ही महाराणी आहे. ह्या 6 राण्या घेऊन बरोबर चाललाय. हा मग त्यांच्या इच्छा पुरवता पुरवता हे होणार, तुम्ही थकून जाल. त्यामुळे तुमच्या हृदयातून वैराग्य यायला हवं. असा मिथ्याचार उपयोगाचा नाही. आणि अर्जुन जरी वनात गेला असता तरी टिकलं असतं का सांगा त्याचं ते वैराग्य? तो क्षत्रिय आहे, त्याचा तो प्रांत नव्हे. ज्ञानाच्या मार्गावर चालणं हे वेगवेगळ्या म्हणजे तो अर्जुन हा योद्धा आहे, त्याचं तो प्रशासक आहे, त्याचं नाही ते कार्य. आणि तो रमू शकला असता का त्या ज्ञानार्जनामध्ये सांगा? आता पुढचा श्लोक बघूया हा आपण. त्यावेळी असा मिथ्याचार करू नको म्हणतायत ते. आणि इथे कर्मयोग, आपल्या अध्यायाचं नाव काय आहे सांगा? कर्मयोग. मग योग ह्या शब्दाचा अर्थ काय असतो? टू कनेक्ट विथ कृष्णा.
जुळणं, जोडलं जाणं. आणि तुम्ही दुसऱ्या कोणाशी जोडलं गेलात ना, त्याला योग नाही म्हणत. हा, आपण आता सगळं ते डिटेल बघू. 6वा अध्याय हा ध्यान योगावरच आहे. तर तुम्ही कृष्णांशी आणि फक्त कृष्णांशी जेव्हा जोडलं जाता, तेव्हा त्याला योग म्हणतात. बाकी कोणाशी जोडलं जाणं म्हणजे योग नव्हे. मग आता इथे आपण हे जे 6 अध्याय आहेत ना, पहिले हे कर्मयोगाचे आहेत. आपल्या कर्मांद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडायचं हे आपण बघायचंय. हा, तर इथे एक लक्षात ठेवा की मिथ्याचार कृष्णांना आवडत नाही, की तुम्ही वरून दाखवता एक आणि मन मात्र तुमचं इंद्रिय विषयांचा विचार करते. ओके, घ्या माताची पुढची स्लाइड. इथे भरत महाराजांची ह्या अध्यायामध्ये एक गोष्ट आहे. ही गोष्ट पण बघितलं ना की तुम्हाला आणि कळेल. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, आली. तर हे भरत महाराज जे असतात ना, हे एक चांगले राजे असतात. हा, खूप म्हणजे भागवतम मध्ये कथा आहे यांची. आणि म्हणजे हे खरंच खूप चांगले, ज्यांची प्रजा खूप सुखी असते ते राजे. प्रजेला ना मुलाप्रमाणे सांभाळणारे राजे, म्हणजे त्यांची ओळख ही त्यांची प्रजाच असायची. तर असे राजे. पण मग वयस्क होतात थोडेसे. मग मंत्रिमंडळाचं वगैरे हे घेतात, स्वतःच्या गुरूंचा वगैरे सल्ला, आणि म्हणतात की मला ना आता भजन भक्ती करा, म्हणजे तुम्ही राजे असल्यामुळे राज्यकारभारातून भक्तीला तेवढा वेळ देऊ शकत नाही ना. मग मला आता झालं, म्हणतात मी सगळं पार पाडलेलं आहे आणि आता मला फक्त भक्ती करायची आहे. म्हणून मग सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे मुलग्याला राज्याभिषेक करतात. पत्नी वगैरेचा हे घेऊन, म्हणजे परवानगीने वगैरे असं ना वनात येतात, फक्त भजन भक्ती कृष्णांची करण्यासाठी. आणि ते करत पण असतात व्यवस्थित. एके दिवशी काय होतं, ते असे करत असतात बघा तो यज्ञ, आणि मागून एक वेगाने हरण धावत जातं. मग ते जे हरण असतं ना, ते म्हणजे ते बघतात मागे वळून वेगाने हरण धावतंय. तोपर्यंत त्याच्या मागे एक मोठा वाघ असतो. मग हे आतमध्ये ना आपल्या झोपडीत स्वतःचा धनुष्यबाण आणायला जातात. आणि बाहेर म्हणजे बघतात तोपर्यंत हरण लांब तसं गेलेलं असतं. पुढं नदी असते. ते हरण नदीमध्ये उडी मारतात आणि त्याच वेळेस त्याला एक पिल्लू होतं. आणि त्याने नदीत उडी मारल्यावर वाघ दुसरीकडे निघून जातो वनात. मग हे पटकन गडबडीने तिकडे धावत जातात आणि नदीत जातात. पण ते त्या आईला वाचवू शकत नाही, ते छोटं पिल्लूला वाचवतात. मग ते पिल्लू तानं आईशिवाय. मग ह्यांचं सगळं लक्ष पिल्लाकडे, त्याला कोवळं गवत आणून खायला दे वगैरे असं सुरू होतं. मग त्यांना सारखं त्या पिल्ल्याकडे त्यांचं लक्ष जात असतं हरणीचं. ते दिवस पुढे जात राहतात, काळ पुढे जात राहतो, पिल्लू चांगलं मोठं होतं. तरी पण ह्यांना सारखी काळजी वाटत असतं. ते वनापासून लांब ते आपल्या आश्रमापासून लांब गेलं तर कुठल्या काय म्हणतात तो हिंस्त्र प्राण्याने त्याला पकडलं तर वगैरे असं. मग आहे ना, होतं काय, आता पण बघा ते पुढे पिल्लं तसं मोठं आहे हरिण ते. खरं हे पुढे यज्ञामध्ये काहीतरी आहुती देतायत आणि बघतायत मात्र मागे हरणाकडे. हा, असं. मग माताजी पुढची स्लाइड घ्या. यथावकाश काय होतं माहितीये, काळ पुढे जात राहतो. आणि मग हे म्हणजे कसं आहे, ह्याच्यात पुढे गोष्ट ही मोठी आहे. मग जेव्हा ह्यांना मृत्यू येतो ना, ह्या भरत राजांना, तेव्हा ते ह्याचाच विचार करत असतात, त्या हरणाचं माझ्याशिवाय काय होणार. तोपर्यंत हरिण चांगलं मोठं झालेलं असतं आणि स्वावलंबी असतं तसं ते. पण मग हे हरणाचाच विचार करत आवाज येतोय कोणाचा तरी. हे हरणाचाच विचार करत हे करतात. हे- हो, आवाज येत होता कोणाचा तरी. जरा म्यूट व्हा सगळ्यांनी. हा, मग हरणाचा विचार करत त्यांना मृत्यू येतो आणि ते पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळतो. असं आहे. मग पुढे कसं आहे माहितीये, मग त्याच्यानंतर मग पुढची गोष्ट बरं आपण 5व्या अध्यायात बघूया. मग पुढे म्हणजे 3 गोष्ट हे होतात, जन्म घ्यावे लागतात त्यांना. हरिण पण त्यांना मग नंतर जडभरत ऋषींचा एक जन्म मिळतो, तेव्हा त्यांची मुक्ती म्हणजे भगवत धामात जातात. म्हणजे जे काम एकाच जन्मात होणार होतं त्याच्यासाठी पुढे 2 जन्म घेतात ते. हा, तर इथे म्हणजे आता हे राजे होते आणि तेव्हा ती कसे राजे माहित आहे, ते फक्त मनुष्यांनाच त्यांची प्रजा नाही समजायची. तर हे जे मुके प्राणी असतात ना, त्यांना पण ते
आपली प्रजा समजायचे आणि त्यांच्यावर पण कुठला अन्याय होऊ नये असं पाहिलं जायचं त्या काळी. त्यामुळे ते त्या हरणाला पण आपलं प्रजा समजत होते. मग त्यामुळे झालं कसं, ते त्या ह्याच्यात म्हणजे लक्ष केंद्रित भक्तीमध्ये करू नाही शकले. ते राजे पण थोडंसं बाजूला ठेवू नाही शकले. हा. आणि त्यामुळे ना आता हे तर सगळं म्हणजे ते खूप चांगले राजे होते. हा, तुम्ही वाचा ती भागवतमची कथा. तर आणि वयस्क होऊन वगैरे व्यवस्थित आले होते. तर एका हरणामुळे थोडासा असा शेवटी घोळ झाला. आणि हा अर्जुन भर युद्धातून, एकतर त्याची त्या युद्धात खूप गरज होती, अशा ठिकाणून जर का रणांगण सोडून गेला असता तर तो पुढचं ज्ञान मार्गावर चालू शकला असता का सांगा? हम्म. हा. आता योग्य हे बघूया. माताजी, हा 7वा श्लोक वाचा. हरे कृष्ण. यस्विन्द्रियाणि मनसा नियम्य रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम आसक्ता स विशिष्यते. हरे कृष्ण. याउलट जर हा. एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावनावाईक प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. हा. आता कृष्ण काय म्हणतात, हे झाली एक बाजू. ह्या उलट ना, म्हणजे तुम्ही बाहेरून एक दाखवताय एक आणि मनातनं इंद्रिय विषयांचा विचार करताय. ह्या उलट जर एखादा माणूस आहे, त्याच्यावर जी जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडत ना, प्रामाणिकपणे स्वतःच्या इंद्रियांवर त्याचं कंट्रोल आहे. हा. आणि त्यातनच कसं तरी वेळ काढून तो कृष्णासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. हा. तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे असं कृष्ण म्हणतात. इथे राजा रुद्र प्रताप दाखवलेले आहेत बघा. हे पुरीचे राजे होते. आणि तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणजे आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये चैतन्य महाप्रभू आहेत. हा. तर हे पुरीला चैतन्य महाप्रभू असताना ना, ह्या राजा रुद्र प्रतापांना वाटायचं की आपण एकदा त्यांची भेट घ्यावी, म्हणून ते स्वतःच्या सेवकांना पाठवतात. तर चैतन्य महाप्रभू अतिशय स्पष्टपणे सांगतात की मी संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे आणि मी म्हणजे धनी स्त्रिया, पुन्हा हे राजा म्हणजे आता धनी असतात ना, हे श्रीमंत असतात, अशा लोकांना मी भेटू शकत नाही म्हणून. हं. मग राजाला वाटतं खूप वाईट. त्याला मग ते येऊन सेवक सांगतात. मग राजाला थोडं वाईट वाटतं. मग राजा एकदा स्वतः त्यांच्या शिष्यांना भेटतो. तर मग त्यांचे शिष्य म्हणतात की आता महाप्रभूंनी जर का सांगितलेलं आहे ते भेटणार नाहीत तर नाही भेटणार. पण जेव्हा जगन्नाथांची रथयात्रा असते ना, तेव्हा तुम्ही या. तिथे महाप्रभू त्या रथयात्रेमध्ये भाग घेतात आणि तुम्ही त्यांना तेव्हा भेटू शकाल. मग हे जे आपले राजा रुद्र प्रताप असतात ना, ते त्या रथयात्रेच्या मार्गावर ना झाडू मारत असतात स्वतः. आणि चैतन्य महाप्रभू ते बघतात की हा राजा आहे पुरीचा आणि हा त्या मार्गावर स्वतः झाडू मारतोय. ते बघून ना त्यांना एवढं त्याचं कौतुक वाटतं. ते धावत धावत जातात आणि त्याला मिठी मारून भेटतात त्याला. तर असं कृष्ण असं अर्जुनाला काय सांगतोय की इथं त्या राजाने त्यांचं हे सोडलं नाही, राजेपद सोडलं नव्हतं की स्वतःच्या कर्तव्य सोडून गेले नव्हते. हा, ते कर्तव्यच पाळत होते ना. तसं म्हणजे तुम्हाला काही सोडून जायची आवश्यकता नाहीये. तुम्ही जे करताय, हा, त्यामध्ये तुमचं मन मात्र कंट्रोलमध्ये ठेवा आणि प्रामाणिक कृष्णांची सेवा करायचा प्रयत्न करा. ते अधिक श्रेयस्कर आहे. आता काल सुद्धा जर आता इथे आम्हाला तुम्ही संस्कृत मधले श्लोक वाचायला मदत करता. कालच्या प्रभूजींनी, जयेश प्रभूजींनी आम्हाला आमचं ट्रान्सलेशन वाचलं. कुठेतरी काहीतरी आपण एकमेकांना प्रयत्न करत असतो ना, त्यातनच की आपण कृष्णांशी जोडले जाऊ. तर हे अधिक श्रेयस्कर असतं. त्याच्यासाठी तुम्ही काय वनांमध्येच जायला पाहिजे असं त्याचा अर्थ घेऊ नका. हा. आता आहे ना, हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर त्यामुळे मिथ्याचारापासून आपण स्वतःला वाचवायला हवं. काय सदाचारी म्हणायला हवं. ते आहे बघा आता हे की राजा युधिष्ठिर आहेत ना, युधिष्ठिर त्यांनी राजसूय यज्ञामध्ये ते नारदांना सांगतात की मला थोडस मार्गदर्शन करा की मी कसं करू. युधिष्ठिरांना ऑलरेडी माहित होतं की राजा असणं म्हणजे प्रजेचे सेवक असतो आपण, प्रजेचं पालन पोषण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तरी पुन्हा ते नारदांना विचारतात की मी कृष्ण भावनाभावित असं राहून कसं काय म्हणजे
राजाचं कर्तव्य काय असतं ते मला तुम्ही सांगा, असं त्यांनी ते भागवतम मध्ये विचारलेलं आहे. तर असे ते राजे होते. आहे. माताजी 9वा श्लोक वाचा. हरे कृष्ण. यज्ञार्थ कर्मणोऽन्यत्र लोकयं कर्म बंधना तदर्थ कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण. श्री विष्णू प्रित्यर्थे यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण माताजी. हा. तर आहे ना, इथे कृष्ण काय सांगतायत बघा, आता इथपासूनच लक्षात ठेवा. यज्ञ म्हणजे काय? हा. तर तुम्ही मला सांगा, यज्ञ म्हणजे काय असतं? बरं, काही तुम्हाला जे वाटेल तसं. यज्ञ म्हणजे ते कोणतंही कर्म जे आपण विष्णू प्रित्यर्थ करतो ना, त्याला यज्ञ असं म्हटलं जातं. तर तुम्ही आता छोट्या छोट्या गोष्टी. एक मिनिट. हा. तर आहे ना, यज्ञ म्हणजे काय, तर ते कोणतेही कर्म जे आपण विष्णू प्रित्यर्थ करतो. मग आता आपण लक्षात ठेवायचं की असं नाही, यज्ञाचा तो पारंपरिक तुम्ही आहुती वगैरे देऊन यज्ञ करणं ते पण ठीक आहे, पण जीवनामध्ये तुम्ही जे म्हणून काय विष्णूंच्या आनंदासाठी, आता इथे आपण जे शिकतोय हे पण कृष्णांच्या आनंदासाठी, त्यांची एक प्रकारची सेवा आहे, तर तोही कृष्ण यज्ञ म्हणूनच स्वीकारणार. तुम्ही इथे आलात, तुमचा थोडासा वेळ देताय, हे पण यज्ञ म्हणूनच बघितलं जाणार. का, तर ते आपण कृष्णांना अर्पण करतोय, त्यांच्यासाठी करतोय. तर इथे विष्णू म्हणजे राम, तुम्हाला जे आवडतील ते घ्या. आम्ही कृष्ण कृष्ण म्हणतोय, पण जे तुम्हाला आवडतील, राम, कृष्ण, विष्णू, नारायण, मग तुम्हाला जे आवडतील ते धरा तिथे, पण त्यांच्या प्रित्यर्थ कर्म करणं ह्याला यज्ञ म्हणतात. आणि नंतर कृष्ण इथे सांगतायत बघा, तुम्ही तसं नाही केलं तर ही जी बंधनं, म्हणजे ही जी कर्म असतात ना, ह्याची फळं आपल्याला बंधनास कारणीभूत ठरतात. मग आता कृष्ण असं का म्हणतात, तर इथे तुम्ही कुठलंही कर्म जे करताना त्याचं फळ आपल्याला मिळत असतं, चांगलं किंवा वाईट. मग ते चांगलं आणि वाईट ही फळं भोगण्यासाठी तुम्हाला इथे जन्म घ्यावा लागतो. हा. असं नाहीये की कृष्णांकडे काहीतरी कमी आहे म्हणून कृष्ण आपल्याला आपली फळं घेणार आणि एकटेच कृष्णांचं चांगलं आमची तेवढी फळं काढून घेत आहेत, असं बिलकुल नाही. तर आपल्याला ह्या कर्मांची फळं भोगण्यासाठी इथं पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. आणि आत्मा हा वाट बघत असतो की कधीतरी मनुष्य जन्म मिळेल आणि हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात, म्हणजे कृष्णाशी जोडले जाऊ, भक्ती करू आणि ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवू, कायमची कृष्णांकडे जाऊ. तर जर का तुम्ही फळांमध्ये आसक्ती ठेवली, म्हणजे फळं आपण कृष्णांना अर्पण नाही केली, तर होतं काय, तुमच्या कर्माप्रमाणे चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. कर्म फळ भोगण्यासाठी तुम्हाला परत परत इथे जन्म घ्यायला लागतो आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आत्मा अडकून पडतो. जेव्हा आपण 5व्या अध्यायात नृग महाराजांची गोष्ट बघणार, तेव्हा तुम्हाला आणि कळेल की बाकी असा अर्थ घेऊ नका ह्याचा की कृष्णांना आपली फळं पाहिजेत. नाही कृष्णांना अर्पण केली तर ती फळं भोगण्यासाठी तुम्हाला जन्म मृत्यू ही करतच राहावं लागणार, मुक्ती नाही मिळत. म्हणून आहे ना, कृष्ण सांगतायत की नाही आपण केलं तसं त्यांना हे फळ अर्पण, तर ही कर्म फळ बंधनास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्या नियत कर्मांचं पालन विष्णूंच्या संतोषार्थ कर म्हणतायत. अर्जुनाला सांगतायत आणि तुझं नियत कर्म, आता त्याचं नियत कर्म तिथे युद्ध करणं आहे, आपली वेगवेगळी आहेत प्रत्येकाची, त्याचं पालन हे आपण विष्णूंच्या संतोषार्थ करायला हवं. आणि अशा प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. आता हे जीवन आपण नुसते जगत नसतो, आपल्यावर आहे ना वेगवेगळी ऋण असतात. ऋषींचं असतं, ऋषी यज्ञ म्हणतात त्याला. त्यामुळे ऋषी यज्ञ म्हणजे काय, आपल्याला ज्ञान कोणी वेगवेगळ्या ग्रंथांमधून लिहून ठेवलेलं आहे, ऋषींनी लिहिलेलं आहे ना, मग त्यासाठी आपण त्यांचे ऋणी असायला हवे. मग हे ऋषींनी ज्ञान, समजा आयुर्वेद, हे खगोलशास्त्र आणि हे सगळं भागवतम वगैरे, हे सगळं देवानी वगैरे असं
दिलं नसतं तर आपल्याला कुठून मिळालं असतं. आणि पुन्हा वेदांचं मागे गेला तर वेद, त्यामुळे ह्या ऋषींचं आपल्यावर ऋण असतं. त्याच्यानंतर पितृंचं असतं आपल्यावर, पितृयज्ञ केला पाहिजे. मग फक्त म्हाळाच्या महिन्यात त्यांना अन्नदान केलं म्हणजे झालं असं नाही, तर पितृंविषयी तुमची सद्भावना हवी. पुन्हा घरात जे आई वडील आहेत त्यांच्याशी चांगलं वागा, त्यांची सेवा करा. पुन्हा आपले हे पूर्वज आहेत, त्यांनी त्या ह्या रूढी परंपरा आपल्या धर्माचं हे आपल्याला, त्यांनी तेव्हा खूप स्ट्रगल मध्ये टिकून राहिले म्हणून आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलं. हे ऋण आहे असतं आपल्यावर, आपण सद्भावना ठेवायला हवी. घरातल्या आई वडिलांची सेवा करायला हवी. मग असतं यज्ञ. का तर सगळे म्हणजे सूर्य आपल्याला प्रकाश देतो, वरुण देवता पाऊस, वायू देवता वायू. तर असे हे वेगळे म्हणजे इथे सगळी नेमणूक असते त्यांची त्या जागेवर, बघू आपण ते. पण हे देवी देवता ही पृथ्वी चालवायला मदत करतात किंवा हे ब्रह्मांड चालवायला मदत करतात. त्यावेळी देवी देवतांविषयी पण आपल्यामध्ये आदरभाव हवा. मग त्याच्यानंतर भूत यज्ञ म्हणजे आपल्या आजूबाजूचे प्राणी, जे आता किती मदत करतात बघा. गाय आपल्याला दूध देते किंवा सगळे म्हणजे प्राणी असं म्हणजे झाडं वनस्पती पण धरा. वनस्पती आपल्याला अन्न वगैरे देतात. पुन्हा हे छोटे छोटे कीटक असतात ते परागीभवन करतात. त्यामुळे अन्नधान्य पिकतं, पॉलिनेशन होऊन वगैरे असं. मग ह्या प्राण्यांचं पण आपल्यावर एक हे असतं, म्हणजे ऋण असतं. पुन्हा मग 5वा नरयज्ञ. नर म्हणजे काय, आपण समाजात राहतो, लक्षात ठेवा. ह्या समाजाचं आपलं ऋण असतं. तुम्ही आजारी पडला की डॉक्टर तुम्हाला मदत करतात. ऍडमिनिस्ट्रेशन साठी पोलीस असतं, कलेक्टर ऑफिस कडची ती सगळी अशी यंत्रणा असते. पूरबीर आले की ह्या यंत्रणा आपल्याला मदत करतात. तर असं हे जे तुम्ही एसटीत बसला की ड्रायव्हर कंडक्टर असतात. मुलांना शाळेतलं सगळं बघायला शैक्षणिक यंत्रणा, एक्झाम वगैरे घेते. तर ह्या समाजाचं पण आपल्यावर एक ऋण असतं आणि आपण नम्र असायला हवं त्यांच्याविषयी. तर आहे ना, पुन्हा हे प्राण्यांचं आता भूत यज्ञ म्हटलं ना, किंवा आता हे समाजाचं आपल्यावर ऋण आहे, प्राण्यांचं आपल्यावर ऋण आहे. तर आपण असतो ना, त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा आपण पण त्यांना मदत करायला हवी. पशु पक्ष्यांविषयी, आजूबाजूच्या समाजाविषयी आपलं प्रेमळ भावना हव्या. तर ही यज्ञ आहेत. मग आता आपण आहे ना वेगवेगळं त्यांना कधी हे देत बसणार ना, थँक्स. त्यामुळे आपण आहे ना, इथे कृष्ण म्हणतात ना, श्री विष्णूंच्या प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म कर. जेव्हा तुम्ही तुमची कर्मफळ कृष्णांना अर्पण करता ना, तेव्हा ऑटोमॅटिक ही सगळे संतुष्ट होत असतात. त्यामुळे आपलं कर्म हे कृष्णांना अर्पण करून करायचं असतं. कर्म म्हणजे आता असं नाहीये की तुम्ही ती कर्मफळ तुमचा काय थोडा सॅलरी तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही. पण ते म्हणतायत बघा, मला मिथ्याचार आवडत नाही. तर मिथ्याचार म्हणजे काय, मी करता आणि मी भोगता, ह्याला अहंकार म्हणतात. मिथ्या अहंकार, त्यापासून स्वतःला लांब ठेवायचं. तर हळूहळू तुम्हाला पुढच्या अध्यायांमध्ये वगैरे कळेल की सगळं कृष्णानेच आपल्याला दिलेलं आहे. बघूया आपण. तर घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथे यज्ञाची व्याख्या लक्षात ठेवा. आता इथे म्हणतात. तर इथं त्यांनी शेतकऱ्याचं उदाहरण घेतलंय की आता वेद आपल्याला कुणी दिले, कृष्णाने ब्रह्मांना दिले, ब्रह्मानी वेद दिलं. त्याप्रमाणे वाचून तिथे एक शेतकरी घेतलाय जो त्या आचरण आपलं करतोय सगळं कृष्णांना अर्पण करून. म्हणजे त्याग म्हटलंय त्याला, की तो जे कष्ट शेतात वगैरे करतोय त्याबद्दल तो कृष्णांचा ऋणी आहे, की तुम्हीच हे सूर्यप्रकाश वगैरे दिलंय, हे सगळं पाणी वगैरे दिलंय. आपण अन्न पिकवायसाठी आपलं स्वतःच कुठला सूर्यप्रकाश, पाणी, दाणे वगैरे हे करत नाही, हे आपल्याला आधीच मिळालेलं आहे. मग त्याला त्याग म्हणतात. ही जी भावना असते की कृष्णाला हे अर्पण आहे. मग त्याच्या फलस्वरूपात शास्त्रांमध्ये सांगितलंय की आपल्याला पाऊस मिळतो. हा पाऊस कसा असतो माहितीये, असा नाही की आला आणि सगळं पाणी पाणी केलं आणि सगळं पिकं वाहून घेऊन गेला. हा जो पाऊस पडतो ना, हा असा तुमच्यामध्ये ही ओतप्रोत भावना असली की हे सगळं कृष्णांना अर्पण आहे, तर पडणारा पाऊस हा तुमच्या जेव्हा तुम्हाला हवाय, जेवढा हवाय असा चांगला, म्हणजे पीक पाणी भरपूर पिकेल असा पडत असतो. मग त्याच्यानंतर जे धान्य पिकतं त्याचं आपल्यापर्यंत पण येतं, ते मार्केटमधून विकत घेऊन, किंवा तो शेतकरी मग त्याचं जे धान्याचं जे काही बनवेल ते तो परत कृष्णांना अर्पण करेल. असं हे चक्र आहे.
आपल्याला पण सांगितलंय बघा, हृदय काय ते वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे. तर इथे बघा ते त्यात म्हटलंय ना, उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म का म्हणतायत, तर हा यज्ञ आहे. हे सगळं आपल्याला बघा टप्प्याटप्प्याने कृष्णांकडून मिळालेलं आहे. त्यामुळे तो यज्ञ आहे, ते अर्पण पण त्यांना करा. श्रीहरीचं नाव घ्या म्हणतायत की नाही, त्यांना अर्पण करा. तर आपण हे लक्षात ठेवा, हे चक्र, आणि म्हणून आपण कृष्णांना अर्पण करायला पाहिजे, नाही तर आपण त्याच्या कर्मबंधनात अडकत जाणार आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडणार. आणि पुन्हा त्याही पुढे जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा मग आपल्याला कसं असतं, जरी तुम्ही इथे आता काही मांसाहाराचा विषय नाहीच आपण बोलणार, कारण त्यात पाप असतं. आपण शाकाहार केला तरी वनस्पती वगैरे आपण उपडून आणतो ना, पालेभाज्या, मोड आलेली धान्य, यांच्यामध्ये पण जीवन असतंच. आंघोळ करताना गरम पाण्याने आंघोळ केलात की पाईपमध्ये वगैरे किती सूक्ष्म जीव जंतू चालताना बिलताना पायाखाली हे होतात नकळत आपल्या. तर आपण हे सगळं जेव्हा कृष्णांना अर्पण करतो ना, त्याची बंधनं आपल्याला लागत नाही. म्हणून कृष्णाने सांगितलंय की जे काय करायचंय ते यज्ञ म्हणजे काय, श्री विष्णूंच्या संतोषार्थ केलेले कार्य हे त्यांना अर्पण करून करा. आता इथे माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे आता अर्जुनाचं तो आहे क्षत्रिय. तो राजा आहे. मग त्याचं काय कर्तव्य आहे? तो त्याने जे ज्ञान मिळवलंय ते रणांगणावरचं मिळवलंय आणि प्रशासनातलं मिळवलंय. आता तर युद्धभूमीवर उभा आहे. मग तिथे त्याने ती शस्त्रास्त्र, ती जी अस्त्र मिळवली आहे ती वापरून तिथे युद्ध जिंकणं हे त्याचं कर्तव्य आहे. कृष्णांना ते सगळं अर्पण करून. आपलं आता तुम्ही स्टुडंट आहात, शिकताय, तर जेव्हा शाळेत लक्ष देऊन शिका. आणि जे काही येत नाही ते शिक्षकांना शंका विचारा, त्या विषयांची प्रॅक्टिस करा ज्यामध्ये टफ जात आहे. अशा प्रकारे म्हणजे 100% कॉन्सन्ट्रेशनने शिका आणि कृष्णांविषयी भावना ठेवा की कृष्णा, ही संधी तू दिलेली आहेस आणि आम्ही ती घेऊ. जॉब करताना तुमचे जे काही तुमची जी ऑक्युपेशन्स आहेत, म्हणजे तुम्ही जे काय करता, तुमचे जॉब कुठल्याही क्षेत्रातले असू देत, करा ते व्यवस्थित आणि ही भावना असू दे की हे सारं तुम्ही दिलंय, तुम्हाला अर्पण आहे. अं, तर तो यज्ञ समजला जाणार आणि बंध आपल्याला लागत आहेत. ओके. आणि कर्तव्याच्या मार्गावर चाला, म्हणजे एथिक्स पाळा स्वतःचे. हा जो श्लोक आहे ना, आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्व ग्रंथीनाम विप्र मोक्ष. इथे आहाराचं महत्व सांगितलेलं आहे. वाचा माताजी. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृती बदल अतिसूक्ष्म युतीचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर इथे लक्षात ठेवा, आहाराचं थोडं महत्व सांगितलेलं आहे. तुम्ही जो आहार घेता ना, तो आपण आधी कृष्णांना अर्पण करायला हवं. तुम्ही जे घरात शिजवता, का माहितीये, हा जो आहार असतो ना, मग त्याचा कृष्णांना अर्पण केला की तो थोडासा शुद्ध बनतो, प्रसाद होतो. मग अशा आहार ग्रहण केल्यामुळे ना, आपली जी मेंदू मधल्या सूक्ष्म ऊती पेशी असतात ना, ज्यात तुम्हाला म्हणजे उच्च स्तराचा आध्यात्मिक अभ्यास करायला उपयोगी असतात, त्या पूर्ण क्षमतेने काम करतात. म्हणजे त्यामुळे ना, तुम्ही जरासा जप कराल किंवा हे कृष्णांना अर्पण केलेलं अन्न घ्यायला सुरू कराल, तर बघा तुम्हाला जाणवेल की आपला मेंदू कार्यक्षम होतो आणि तुमच्या अभ्यासामध्ये वगैरे पण त्याचा खूप उपयोग होतो, एकाग्रता वगैरे वाढते. कारण कृष्ण म्हणतायत की असा आहार जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपला मेंदू शांत असतो, मन शांत असतं आणि एक शांत मनच कृष्णांचा, अध्यात्माचा विचार करू शकतो. त्याच्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही प्रसाद ग्रहण करणं. ते बघा, वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणारे कृष्ण भावनेमध्ये परिणिती होते. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे आपण पण आता तुम्ही गृहिणी आहात, तर जरा घरात जे शिजवाल ते भगवंतांना अर्पण करून घरात मग हे करा, म्हणजे ते खायचं, म्हणजे प्रसाद बनतो तो.
घ्या माताजी पुढची स्लाइड. थोडस इकडे वाचाल वगैरे तर आता खूप ह्याच्यावर रिसर्च झालेले आहेत, हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे, शास्त्रांमध्ये तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. वाचा मग. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्ण माताजी. बघा आता कृष्ण म्हणतायत की त्यांना जे भगवत भक्त जे आहेत, जे कृष्णांना अर्पण करून अन्न खातात ते पापमुक्त असतात. आणि जे फक्त स्वतःचा भूक लागलेली भोगांची खाणं खात सुटलेत, कृष्णांना अर्पण नाही करत, ते पाप भक्षण करतायत. म्हणजे का तसं म्हणतायत तर तुम्हाला ना त्याची फळं लागत असतात आणि ती फळं भोगण्यासाठी तुम्हाला जन्ममृत्यूच्या ह्या फेऱ्यात अडकून पडावं लागणार. त्यामुळे आपण आहे ते आधी कृष्णांना दाखवायचा, त्याचा प्रसाद बंद करायचा. बाहेर वगैरे असाल तर प्रणाम करून की हा कृष्णा ही तुमची कृपा आहे, हे अन्न खातोय आणि आपण ते अन्न ग्रहण करायला हवं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. ते पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होते. हरे कृष्ण. आता आपण मगाशी बघितलं ना की आपण सगळे अन्नधान्यावर जगतो, हो की नाही. मग अन्नधान्य कशामुळे? पावसामुळे पिकतं. पाऊस कशातून होतो? तर यज्ञापासून. म्हणजे तुम्ही तुमचे जे कर्म कृष्णांना अर्पण करत असता ते विहित कर्मांपासून यज्ञ तयार होतो. तर आहे ना, आपण लक्षात ठेवा, आता अर्जुनाचं ते तसं होतं. तुम्ही स्टुडंट असाल, मी सांगितलं ना, जे काय करताय ते आपण कृष्णांना अर्पण करून आपलं जीवन जगायला हवं. आता इथे ही फॅमिली दाखवली आहे. तर तुम्ही गृहस्थ आहात, तर तुम्ही अन्न असतं हे भगवंतांना अर्पण करून द्या. तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी डबा वगैरे नेताना ते न्या. तिथल्या कलिग्सना वगैरे द्या. थोडस ती पण प्रसाद खातील. कारण बघितलं ना, प्रसाद खाण्यामुळे तुमच्या मेंदूच्या ग्रंथी ह्या एकदम रोबस्ट अशा होतात. सतेज अशा. पुन्हा लहान मुलांना घरातल्या कृष्णांशी जोडण्याचा प्रयत्न करा. मंदिरांमध्ये न्या. छोट्या छोट्या मुलांना घंटी वगैरे थोडी पूजा करताना द्या वाजवायला. नैवेद्य दाखवायला शिकवा. झाड देवासाठी फुलं तोडून आणायला वगैरे. म्हणजे गृहस्थ आहात तर घरातल्या एल्डर पीपल म्हणजे जे वडीलधारे आहेत त्यांना पण कृष्ण भावनेमध्ये जोडायचा प्रयत्न करा आणि तुम्ही पण स्वतःला जोडून घ्या. म्हणजे ज्या फील्डमध्ये आहात जीवनाच्या, कृष्णांशी जोडलेले राहायला. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचू माताजी. हो हो. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे मग कृष्ण. हे आहे ना, कलियुगाचा यज्ञ काय आहे? कलियुगामध्ये यज्ञ, आता हे ठीक आहे की तुम्ही जे काय करता कृष्णांना अर्पण करा, पण कलियुगाचा यज्ञ काय आहे? तर हरिनाम जप. लक्षात ठेवा. मग आपण जेव्हा जपमाळ्यावर जप करतो ना आपल्या ह्या महामंत्राचा, तो कर्तव्य म्हणून करायला हवा की कलियुगाचा धर्म आहे तो, तुम्ही हरिनाम जप करणं. मग फक्त तो करताना ना आपले हा जो वरचा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, हा आपला प्रणाम मंत्र आहे चैतन्य महाप्रभूंचा, तो म्हणायचा. म्हणजे कसं असतं, जप करताना आपल्या हातून काही चूक झाली ना तर हे आचार्य मोठ्या मनाने आपल्याला सांभाळून घेतात. म्हणजे त्यांना प्रणाम करून हा मंत्र म्हणून मग आपली जप मग करायचा असतो. 108 वेळा हा मंत्र म्हणायचा, प्रत्येक मण्यावर एकदा. कारण तो कलियुगाचा ते यज्ञ आहे हरिनाम जप म्हणजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. सांगितलं. आणि 10व्या अध्यायात 25वा श्लोक आहे, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. म्हणजे सगळ्या यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे असं कृष्ण म्हणतात. त्यामुळे आपण जप हा करायला हवा. ओके. वाचा माताजी.
म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हा, मग आता कृष्ण इथे काय सांगतात माहितीये, म्हणून तुम्ही आहे ना कर्मफळांवर आसक्ती ठेवू नका. हा, आणि कर्तव्य म्हणून तुमचं कर्म करा, म्हणजे अनासक्त होऊन. हा, त्यामुळे त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आपला प्रभुपाद स्वामींनी नाव काय ठेवलंय आपल्या संघटनेचं? आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना. हे जो श्लोक आहे ना, हा 3.19 हा तुम्हाला कृष्ण भावना म्हणजे काय हे सांगतो. तर आमचं ध्येय हे तुम्हाला कृष्ण भावना देण्याचं आहे. ही कृष्ण भावनाभावी जीवन तुम्ही जगा, तुमच्या घरातल्यांना पण शिकवा, समाजात पण आजूबाजूला शिकवा. हा, की आता कर्मफळांवर आसक्ती ठेवू नका. म्हणजे असं आहे का की तुम्ही जॉब करा आणि आम्ही म्हणतोय की तुमची सॅलरी अकाउंटला जमा करून घेऊ नका. ती तर तुमच्यावर जी काय असणार ती त्याप्रमाणे होऊनही जाईल. पण त्या आहे ना, तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्या. तिथे वर्क प्रेशर आहे म्हणून चिडचिड करणं किंवा त्या कामाचा कंटाळा करणं, किंवा तुम्ही आता तुम्ही शाळेला जाताय तर तुम्ही ते शाळेत जाऊन नुसते दंगामस्ती करणं, कॉलेजमध्ये बाहेर फिरून वेळ घालवणं, हे योग्य नाही. तिथे ज्यासाठी गेलाय ते लक्ष देऊन करा तुम्ही. हा, आणि त्याच्या आहे ना, म्हणजे तुमच्याकडनं 100% प्रयत्न होऊ दे, आणि मग जे होईल ते कृष्णांवर सोडून द्या. इथे अर्जुनाला पण तेच सांगतायत की तू युद्ध करायचं तुझं कर्तव्य कर, बाकी सगळं मी बघतो. तसं तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे व्यवस्थित करा. आणि जेव्हा तुम्ही ना ह्या फळावर जास्त लक्ष न ठेवता तुमच्या कामावर जास्त लक्ष ठेवाल ना, तेव्हा बघा तुमच्याकडून खूप छान प्रकारे काम होत जाणार. हा, त्यामुळे अनासक्त होऊन कृष्णांना हे सगळं अर्पण करून आपण आपली कर्म करत राहायला पाहिजेत. आपली कर्तव्य म्हणून हे तुम्ही शेवटी त्या जबाबदाऱ्या आहेत ना, ह्या कृष्ण हे तू आमची सध्या ही जबाबदारी आहे, आम्ही ती पार पाडू, अशी आपली भावना हवी. हा, ओके. हा, माताजी आमचा स्क्रीन गेला. हा, आता आहे ना हे इथं ते हा वाचा माताजी, त्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुनाच्या. हरे 21वा कृष्ण. श्लोक आहे. हं. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्त्वदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हरे कृष्ण. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणा कृत्याने ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण माताजी. हा, तर इथे ना अर्जुनाला प्रश्न पडलेला होता की नाही, की बाबा पारिवारिक परंपरांचं काय होणार, म्हणजे जे वयस्क आहेत त्यांची काळजी कोण घेणार, पूर्वजांना पाणी वगैरे कोण अर्पण करणार, स्त्रिया म्हणजे स्त्रियांवर तरुण स्त्रियांनो म्हणजे हे झाल्या मोकळ्या अशा असणार, मग त्यांचं संरक्षण कोण करणार, लहान मुलांना संस्कार कोण देणार, आणि मग संस्कारक्षम पिढी नसेल तर त्यांचं काय होणार वगैरे, लावज असतं अशी पिढी, तर अशी भरकटलेली. तर असं काय काय खूप प्रश्न अर्जुनाला पडवते. कृष्णाने बघा ह्या एका श्लोकात त्याचं उत्तर दिलंय, की ते म्हणतात की अर्जुना तू एक राजा आहेस, करोडो लोक तुझ्याकडे आदर्श म्हणून बघतात, तुझ्या नंतर काय होईल ह्याची काळजी तू करू नकोस, तू 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 तुझ्या आचरणातून आदर्श ठेव. हा, आपण पण आपल्या आचरणामधून आदर्श ठेवायचा असतो. मागची पिढी आपोआप तुझ्या पावलांवर पावलं टाकून येणार. आता जर का तू युद्ध इथे व्यवस्थित पार पाडलंस तर मागची पिढी हेच लक्षात ठेवणार की आमचा अर्जुन हा श्रेष्ठ योद्धा होता आणि खूप छान प्रकारे लढला. हा, आणि हेच जर का तू रणांगण सोडून गेलास तर मग उद्या बाकीचे पण सैनिक म्हणतील काय अर्जुन गेला युद्ध सोडून, आम्हाला काय युद्ध करायची गरज आहे. एखादी स्त्री म्हणेल तेव्हा तो अर्जुन भर युद्धातून गेला होता, मला काय गरज आहे या नवऱ्याबरोबर इथे संसार करत बसायची. मुलं म्हणतील, आई वडिलांना खूप वाटतंय आम्ही शिकाविकावं, आम्हाला खेळावं असं वाटतंय, अर्जुनाने थोडंच लढला होता, आम्ही तरी कशाला असलं सगळं करत बसू, हे आम्ही निघालो खेळायला. असं की ते म्हणतोय की तू जर का आदर्श आचरणात प्रस्थापित केला नाहीस तर समाजात खरा गोंधळ होणार.
आणि हा नियम आहे की ज्या मार्गावरून आधीची माणसं गेले, आदर्श श्रेष्ठ लोक गेलीत, त्याच मार्गावर समाज हा जात असतो. त्यामुळे तुझ्या आचरणातून आदर्श ठेवू म्हणतायत आणि मागची काळजी करू नको. तुम्ही तलावात बघितलं असेल ना, बघा संध्याकाळच्या वेळेला वगैरे तलावात बदकं पोहत असतात बघा. बरोबर आई बदक जसं पोहत असतं, रांग असते बघा पिल्लांची मागे, सेम मागची पिल्लू पण तशीच आई इकडे वळली इकडे वळतात, इकडे वळली इकडे वळतात. तर ते आईकडनं ती शिकत असतात, तसं आहे. ओके. आपलं आचरणीय आदर्श असणार आचरण पाहिजे, मागची आपोआप येणार. घ्या माताजी. तर हे त्याच्या पारिवारिक परंपराला कृष्णाने दिलेलं उत्तर आहे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. घराणेशाहीचा नाश. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाश करू. हरे कृष्ण हरे. आला ना आवाज? मला आवाज आला नाही. ओके. तर आहे ना, इथे अर्जुन ना कृष्ण स्वतःचं उदाहरण देत आहेत की मी स्वतः माझं नियत कर्तव्य केलं नाही तर मीच इथं किती गोंधळाला कारणीभूत ठरेन. कारण आता नंतर 8व्या अध्यायात वगैरे तुम्ही बघाल की कृष्णाने कसं हे सगळं धारण केलेलं आहे. जर का एका क्षणासाठी पण कृष्णाने ते सगळं सोडून द्यायचा विचार केला तर इथे सगळ्यात मोठा गोंधळ घालायला कृष्णच कारणीभूत होती. त्यामुळे आपण आहे ना, प्रत्येकाने ज्याचं त्याचं कर्तव्य हे करत राहायला पाहिजे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण हरे. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणारे अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्यांनी त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावश्यक विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण माताजी. माताजी आवाज आला? आता आला. तर आहे ना, आता आपल्याला थोडस काहीतरी गीतेमधले 1-2 श्लोक आपण हे बघितले. मग आपण आहे ना, इथे कृष्णनी आपल्याला संभाषण कौशल्य सांगितलेलं आहे. तर थोडस कळलं तर आपण काहीतरी कृष्ण भावना भावित जीवन जगायचा प्रयत्न करायला पण लागलो. पण बाकीचे नाही करत आहेत. आता त्यांना ते ज्ञानच नाहीये, हो की नाही? तर आपण त्यांना असं म्हणू नये, तुम्ही असं थांबवू नका की बापरे तू हे काय करतोयस, पाप लागेल तुला, तू सगळं कृष्णांना अर्पण करायला हवंस वगैरे. माणसं तसं ऐकणार नाहीत. कृष्ण काय म्हणतायत, जे फळामध्ये आसक्त आहेत त्यांना अचानक काय करायला, म्हणजे अज्ञानी मनुष्याला ना अचानक काय करायला तुम्ही थांबवू नका, प्रेरित करू नका तुझं कर्म थांबव. तर काय करा, थोडस त्यांना चांगलं बोलून एनकरेज करायला हवं आपण. म्हणजे बघा, आता एक शेतकरी आहे तर बाबा तू छान तुझी शेती करतोयस, किती कष्ट करतोस, असं चांगलं सांगा. मग तू जेव्हा धान्य तुझ्या शेतीत पिकेल तर थोडस त्यातलं आपल्या गावातल्या मंदिराला दान दे प्रसादासाठी. बरं तो म्हंटला की नाही मला तेवढं नाही माझं पिकलेलं, तर त्याला सांगा की मग तू जे घरात अन्न पिकवतोस रोज, ते धान्य जेवण करतोस ते कृष्णांना अर्पण करत जा. इकडे एक नारळवाला दाखवलाय त्याला पण सांगा त्यातले थोडेसे नारळ मंदिराला वगैरे देत चला. असं म्हणजे सौम्य भाषेत सांगायचा प्रयत्न करायचा. जर काय सांगावंसं वाटलं तर. ओके. म्हणजे गोड बोलून जे काय ते करतायत त्यालाच थोडस कृष्णांशी बाबा तू जोडून घे असं सांगायचं. घ्या. मग त्यामुळे यथावकाश नक्की ते कृष्णांशी जोडले जातील. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण माता. आता हा आहे ना 14व्या अध्यायात हा पूर्ण ह्यावरच आहे. त्यामुळे तेव्हा आपल्याला व्यवस्थित कळेल की काय आहे ह्याचा अर्थ, की मिथ्या अहंकाराने आपण कसे प्रभावित होतो. आणि ह्या वरती ज्या दाखवल्यात ना त्या सत्व, रज आणि तम, ही भौतिक प्रकृती आहे, माया आहे. ती माया ती आपल्याला कशी सत्व, रज, तम
ह्या 3 गुणांनी बांधते वगैरे हे सगळं आपल्याला नंतर तेव्हा 14व्या अध्यायात कळणार. पण इथे लक्षात ठेवा की त्या गुणांच्या प्रभावामुळे ना आपण कर्म करत असतो आणि त्यामुळे आपण काय समजतो ही बघू शकत नाही की हे सगळं कृष्णाने आपल्याला, आता हे अन्नाचंच आपण बघितलं ना, ही जमीन, हा सूर्य चंद्राचा प्रकाश, पुन्हा हे पाणी, ज्यामध्ये आपण धान्य वगैरे पिकवतो, हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. आपण ते तयार नाही केलेलं. हा, पण आपण कशा भ्रमात असतो, मी करता मी भोगता. हा जो आहे ना, ह्याला मिथ्या अहंकार म्हणतात. हा, तो आपल्यापासून आपण लांब ठेवायला पाहिजे. हळूहळू गीता शिकाल तर ज्ञानाची नजर एकदा आली की कळणार की मी करता मी भोगता हे किती चुकीचं आहे. तर आपला खरा अहंकार काय हवा, नॉर्मल, की मी कृष्णाचा नित्य दास आहे. हा, मी करता, हे माझं घर आहे, मी कमवून आणतो म्हणून तुम्ही खाता, मी केवढा त्रास घेऊन कॉलेज करतोय वगैरे, हे सगळं मिथ्या अहंकार आहे. हा, कृष्णा ही तुझी जबाबदारी आहे, ती आम्ही छान प्रकारे पार पाडू, अशा आपला भाव असायला हवा की मी नित्य कृष्णाचा दास आहे. ओके, तर मिथ्या अहंकारापासून आपण आपल्याला लांब ठेवायला पाहिजे. बरं, तर तुम्हाला एक उदाहरण बघा की आपण आहे ना घरात फर्निचर करायचं ठरवलं आणि आपण मग एका माणसाशी, सुताराशी बोललो. त्याने सांगितलेलं सगळं साहित्य आपण त्याला आणून दिलं आणि डिझाईन वगैरे ठरल्या आणि त्याने सांगितले की इतक्या इतक्या दिवसात मी तुमचं फर्निचर करून देतो. मजुरी वगैरे ठरली. झालं. मग त्याने ते 1-2 मध्ये सगळं तुमचं काम करून दिलं पुढचं. तुम्ही मजुरी पण दिलात. पण आता सुताराला समजा असं वाटायला लागलं की मी हे किती सुंदर काम केलंय. माझ्यापेक्षा चांगलं काही कुणाला जमलं नसतं. मी किती राबलो हे करायला. मग आता मी तो भांडायला लागला तुमच्या बरोबर आणि किंवा त्याने असं सांगितलं हे सगळं मी केलेलं आहे. मी घेऊन जाणार हे सगळं फर्निचर. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही घेऊन जायला द्याल का म्हणून? नाही माताजी. हां. आपण भांडू, आपण त्याला सांगू ना, की मी पैसे पण दिले तुझ्या मजुरीचे, मी तुला सामान पण दिलंय, मग तू कसं काय घेऊन जाऊ शकतोस? हां, तर हे जो तो सुतार आहे, जो सगळं लाकडी फर्निचर घेऊन जातो, एक्झॅक्टली सेम आपण आहोत. जेव्हा आपण म्हणतो ना, की हे सगळं मी केलेलं आहे, हे सगळं माझं आहे. फळांमध्ये आपली आसक्ती असते जेव्हा, की तेव्हा त्याच्यासारखे आपण असतो. इथं ना आपण काही घेऊन नाही आलेलो. सगळं आपल्याला आयतं मिळालेलं आहे. आपलं आहे तसं प्राण्यांचा पण त्यावर अधिकार आहे. हां, मग आपण जेव्हा हे म्हणतो ना, मी केलं, तेव्हा आपण त्याच्यासारखे असतो, की सगळं आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला कृष्णाने दिलंय. ते त्यांच्यासाठी न वापरता आपण मी केलं. ते सगळं मी आहे, माझं आहे म्हणून असं घर वगैरे आपण आपलं दाखवतो. तर एक्झॅक्टली सेम तसे आपण वागत असतो. तर जे शरीर वापरून हे करतोय ते शरीर त्यांनी दिलेलं आहे. जी बुद्धी वापरून करतोय ती बुद्धी, म्हणजे तुम्ही पुढच्या श्लोकांमध्ये बघाल पुढच्या अध्यायात, की सगळं ते आपल्याला कृष्णाने दिलेलं आहे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी वापरायला हवं. तर योग्य अहंकार हा आहे की मी कृष्णांचा नित्य दास आहे. ओके, म्हणून तो पहिला श्लोक आपण गीतेचा मामका पांडवाचैव, तेव्हा तो म्हटला ना, माझी मुलं, हे जे माझं माझं असतं ना, त्याच्या पलीकडे बघितल्याशिवाय आपल्याला कृष्ण नाही कळणार. म्हणून तो पहिला श्लोक पाठ करा म्हणून सांगितलेलं तुम्हाला. तो मिथ्या अहंकार आहे. माझं, मी आणि माझं करणं. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. अर्जुन म्हणाला, ही वृष्णीय वंशजा कशामुळे मनुष्य त्यांची इच्छा नसताना जणू काही बळीच पाप करण्यास प्रेरित होतो. हरे कृष्ण माताजी. अर्जुनाला आहे ना आतून पटतंय की मी युद्ध करायला हवं, मी कसा असा सोडून जाऊ शकतो. पण आहे ना, असं काहीतरी आहे की मला ते करण्यापासून थांबवतंय. आपल्याला पण वाटतं की मी जप माळ आता हातात घेतो आणि 2 माळा तरी करूनच उठतो. पण आपण पुढचे 2 दिवस सुद्धा त्या माळेला हात लावत नाही. का होतं असं? तर म्हणजे काय आहे की जे आपल्याला असं अडवत असतं. चांगली काम, अभ्यास करायला मी आता ठरवलंय की मी 2 तास तर एका जागेवरनं हलणार नाहीये. पण मग काहीतरी मधी येतच, आपण उठून जातो दुसरीकडेच. काय असतं हे? बघूया कृष्ण आता काय उत्तर देतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. 38वा श्लोक माताजी वाचा. हरे कृष्ण. धूमेनाव्रियते वह्निर्यर्थ यर्थादर्शो मलेन च यथोल्बेनामृतो गर्भस्तथा तेनेदमारुतम्.
हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टिला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छिद्ला जातो. हरे कृष्ण माताजी. हा मग इथे कामाद्वारे म्हणजे काय आहे? कामना. कामना म्हणजे काय? काम. कामना म्हणजे अनियंत्रित इच्छा. एक पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, आणि त्या इच्छा पूर्ण करायला आपण जीवनभर धावत असतो. हा तर हा तो जो काम आहे ना, म्हणजे अनियंत्रित इच्छा ज्या आहेत ना आपल्या, तो सगळ्यात मोठा शत्रू आहे आपला. हा कृष्णाने इथे अर्जुनाला उत्तर दिलेलं आहे की हा जो काम आहे ना, अनियंत्रित इच्छा, तो सगळ्यात मोठा वैरी आहे आपला. मग तो कसा असतो बघा, तो आपल्याला ना आपलं स्वतःचं दर्शनच व्हायला देत नाही की मी शरीर नाही, आत्मा आहे. आत्म्याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नसतो. आपण नुसत्या म्हणजे आज संध्याकाळी जेवणात मला हे पाहिजे म्हणून सांगायला उठून जातो, अभ्यास करायला बसतोय, मला जेवायला बटाटे वडा पाहिजे. ते कुठं आईला सांगतोय तोपर्यंत तो काहीतरी करेल आई, किंवा सांगेल नाही उद्या करून देते. तो जेव्हा मिळेल तेव्हा पुढचं आपलं तयार असतं, आता परवा ते कर, असं. म्हणजे अनियंत्रित इच्छा एक, आणि ह्या इच्छा कशा असतात, एक पूर्ण झाली की लगेच दुसरी तयार होत असते. हा तर ह्या कामना, काम आपला सगळ्यात मोठा वैरी असतो. ओके. तो कसा असतो बघा, जसा धुराने अग्नी झाकलेला असतो, म्हणजे खूप धूर होतो बघा, जाळ होत नसतो. जाळ असतो आतमध्ये, पण त्या धुराने सगळा झाकलेला असतो. पुन्हा आईच्या पोटात गर्भ असतो, तो त्या वारेमध्ये असा असतो ना, म्हणजे गुंडाळल्यासारखा असतो. हा तो तसा. किंवा मग तुम्हा आरसा आहे, आरशावर धूळ बसली असली तर प्रतिमा आपली व्यवस्थित दिसत नाही. तसं ह्या कामनानी ना आपल्याला आच्छादलेलं असतं, आणि आपल्याला आपला आत्म्याचा आनंद असलं काही दिसत नाही. आपण त्या पूर्ण करण्यामागेच धावत असतो. हा घ्यावा अनियंत्रित अनिश्चित बलव, म्हणजे तो दृढ असतो. म्हणजे ह्या काम असतात ना अनियंत्रित इच्छा, त्या आपला कंट्रोल घेतल्यासारखं असतं त्यांनी. घ्या माताजी पुढची स्लाइड. आहे ज्याप्रमाणे तेच बघितलं आपण, आता वाचा परत एकदा. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टिला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छेदला जातो. हरे कृष्ण माताजी. हा तर तेच आता आपण बघितलं. म्हणून हे भरतऋषभ अर्जुन, इंद्रियाचे नियमन करून या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर, आणि आत्मसाक्षात्काराचा विज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण माताजी. हा मग आपण आहे ना, हे जे काम आहे, ह्याचा प्रारंभीच निग्रह करायला हवा. म्हणजे अनियंत्रित इच्छा, ह्या जेव्हा उठतात तेव्हा बुद्धी पण आपल्याला दिली आहे ना. काल पण आपण बघितलेलं की योग्य वेळेसच, आता माझं काम काय आहे, तर ते थोडस बाबा मला आपण ठरवून काहीतरी करायला बसलोय की ऑफिसला वेळेवर पोचायचंय, म्हणून मला आत्तापासून तयारी करायची. मग तेव्हा तुम्ही मोबाईल घेऊन बसाल तर पुढे लेट होणार. मग त्याच वेळेस तो मोबाईल मला आत्ता नाही बघायचा, मला बाजूला ठेवायचा. अभ्यास करतोय तर आता मला जेवणाचा विचार नाही करायचा, आई वडील काय ते करतील, जेवण आपल्यासाठी समर्थ आहेत करायला. आता मी कॉन्सन्ट्रेशनने 2-3 तास फक्त माझा स्टडी करणार आहे, काहीतरी लिखाण आहे ते मी पेंडिंग नाही ठेवणार आहे, मी पूर्ण करणार आहे. त्याच्या मध्ये जेव्हा काहीतरी वेगळं आठवतं तेव्हा आपण बुद्धी वापरून, म्हणजे प्रारंभीच ह्या अनियंत्रित इच्छांवर आपण कंट्रोल ठेवायला हवा. ही गरजेचं आहे का आता मला? हा तर आहे ना, आपण मग आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर चालू शकू, म्हणजे आत्म्याच्या आनंदासाठी मग काहीतरी करू शकतो. त्यामुळे स्वतःला आपण सवय लावून घ्यायला हवी की आपण ह्या अनियंत्रित इच्छा कंट्रोल मध्ये ठेवू शकू. हा माताजी पुढचे स्लाइड घ्या, सांगते तुम्हाला. वाचा माताजी हा श्लोक हरे 42. हरे कृष्ण. इंद्रियाणि पारण्याहुरिन्द्रियभ्यः परं मनः, मनस्तस्तु परा बुद्धे परतस्तु सः. हरे कृष्ण.
कार्य करणारे इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तो आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. बघा हा आता इथे त्यांनी तो क्रम सांगितलेला आहे की ह्या ज्या अनियंत्रित इच्छा असतात ना ह्या मनामध्ये असतात आपल्या. हा मग आपल्या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मन. मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तर आपली बुद्धी. आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. मग आपल्या बुद्धीने आपण ह्या इच्छांवर ताबा ठेवायला शिकायला हवा. प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. हा मग ती वापरायला हवी की मी आता हे काम करायचंय का? की हा करायचंय तर पटकन उठून बाबा ठीक आहे आता मी हे आटपून घेतो माझी खोली, मला वेळ आहे एक 15 मिनिटाचा, तर माझं कपाट लावतो, मला वेळ आहे, मी हा तर तुम्ही ते ऑफकोर्स करा. पण ऐन कामाच्या गडबडीत काहीतरी ढीग कपाटातला काढून ठेवतो आणि मग घरातल्यांना सांगतो की आता तो पसारा तुम्ही आवरा. असं नसतं. तर ही छोटी छोटी उदाहरणं झाली. पण तुम्ही आहे ना तुमच्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायला शिकायला हवं. ओके तर त्या अनियंत्रित इच्छा ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहतील. मग त्याची पुढची स्लाइड घ्या बघूया आपण. हे बघा जेव्हा हा जो आहे ना शारीरिक स्तरावर मनुष्य असतो ना तेव्हा फक्त व्यसन आणि इव्हन तो शारीरिक झाडं वगैरे असतात बघा शारीरिक स्तरापर्यंत म्हणजे फक्त कसं जीवन जगायचं एवढंच त्यांना माहीत असतं. शुद्धीत आलो की दारू पिणं किंवा प्राणी असतात की फक्त बिचाऱ्यांना अ, म्हणजे शिकार मिळवलं तरच पोट भरणार. ती काय डब्या बिब्यांमध्ये साठवून ठेवत नाहीत त्यामुळे. हा तो शारीरिक स्तर झाला. आणि एक लक्षात ठेवा की प्राणी आणि मनुष्य ह्याच्यामध्ये फरक आहे. हे बघा आहार, निद्रा, भय, मैथून म्हणजे अन्न आपणही मिळवतो तीही मिळवतात. आपणही झोपतो वगैरे असं एक आपलं दैनंदिन असतं तसं ती पण करतात. भय म्हणजे आपल्याला पण भावना आहेत, भीती वगैरे वाटते तसं त्यांना पण थोड्याफार प्रमाणात भीती वाटते, आनंद होतो. अशा थोड्याफार भावना त्यांना पण आहेत. मैथून म्हणजे प्रजोत्पादन, मुलंही ती जन्माला घालतात, आपणही घालतो, तीही त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे प्राणी वाढवतात त्यांच्या पिलांना, आपणही वाढवतो. मग वेगळं काय आहे? हा तर आपण जिज्ञासा करू शकतो. आपल्याला एक उच्च चेतना आहे ती त्यांना नाहीये. हा मग त्यामुळे ती सगळी शारीरिक स्तरावर असतात आणि व्यसनात वगैरे अडकून पडलेली माणसं पण तिथंच असतात. जो त्याच्या पुढचा थोडासा विचार करतो की बाबा इंद्रिय असतं, नाही 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 मला चांगलं दारू आता मला ही व्यसनं करायची आहेत तर मला तर पैसा हवा, मग त्यासाठी का उठून नोकरी करतो वगैरे. पण त्याचा उपयोग पुन्हा स्वतःच्या इच्छा भागवण्यासाठीच त्या पैशांचा वगैरे करत असतो. म्हणजे इंद्रियांची इच्छा तृप्ती. त्याच्याही पुढे जो विचार करू शकतो तो मानसिक स्तरावर पोचतो की तो म्हणतो की नाही ह्याच्याही वर चांगलं वाचन आहे, चांगलं संगीत ऐकणं, वेगवेगळ्या कला आहेत ना पेंटिंग वगैरे असं काहीतरी मध्ये त्याचं मन रमतं. हा मग तो विचार करायला लागतो की हा हे सगळं ज्ञान आपल्याला मिळतं कुठून. ह्याच्यावर जर काही जण जाऊ शकतात की ती बौद्धिक स्तरावर विचार करतात की मान्य मी हे पेंटिंग वगैरे करतोय, ह्या कला हे वाचन मला आनंद तर देतंय, पण हे सगळं येतं कोण? कोण असेल या सृष्टीचा निर्माता? आपण कुठून आलो? असा जेव्हा तो विचार करतो आणि ते विचार करताना आध्यात्मिक गुरु जर का जीवनात आले तर तो एका चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवतो आणि मग कृष्ण आध्यात्मिक स्तरावर पोहोचतो जिथे तो कृष्ण भावनाभावित जीवन म्हणजे जे काय आहे ते कृष्णांना ती फळं अर्पण करून जीवन जगतो वगैरे. तर आहे ना तशा आध्यात्मिक स्तरावर पोचतो. हा तर हे तुमच्या चेतनेप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यातली ही माणसं तुम्हाला दिसत जातील. हा जर का तुम्ही चेतनेचा योग्य वापर केला तर नक्की आध्यात्मिक स्तरापर्यंत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जाऊ शकतो. ओके हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हा ही आता तू ते तिथेच त्यांनी सांगितलंय ना सगळ्यात मोठा शत्रू काय आहे? काम म्हणजे अनियंत्रित इच्छा. मग आता मगाशच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तर मन आहे. हा आता हा जो तुम्हाला जी दिसतंय ना चित्र ह्याला म्हणतात मनुष्याच्या शरीराचा रथ. हे आपलं शरीर आहे.
हे 5 घोडे म्हणजे कोण आहेत? आपली 5 इंद्रिय. हा, म्हणजे डोळे, जीभ, कान, नाक, त्वचा. हा, ही 5 इंद्रिय म्हणजे हे 5 घोडे आहेत. ह्या घोड्यांना कंट्रोल कोण करतं? लगाम. लगाम आवळूनच तुम्ही घोड्याला कंट्रोल करता ना. ते कोण? हा, मग मनाला लगाम आहे कुणाच्या हातात? ती आकाशी रंगाचा ड्रेस घातलेला दिसतंय, ती बुद्धी आहे. प्रत्येकाला दिलेली असते. हा, तर तो जो लगाम आहे ना, तो बुद्धीच्या हातात आहे. आणि तो भांबावून बसलेला कोण आहे सांगा? पांढरा. आत्मा. हा, तो आहे आत्मा. तर हे आपल्या शरीराचं रथ आहे. तो बिचारा कसा बसलाय बघा. हा, की कुठल्या क्षणी नेऊन कुठे धडकवतो आणि काय करतो. आता तसं वाटणं साहजिकच आहे ना. हे 5 घोडे म्हणजे 2-4 पावलं सुद्धा गाडी व्यवस्थित जायला कधी जाणार सांगा, न धडपडता. जर का 5 घोडे एका दिशेने जातील तर. हे दिसतायत का तुम्हाला? ते कसे उधळलेत बघा. एक जण मागे बघतोय, एक जण वर बघतोय, एक डावीकडे, एक उजवीकडे. एक जण तरी नीट निघालाय काय बघा त्यातला. हा, मग असे उधळलेले घोडे घेऊन तुम्ही कसा शरीराचा रथ आखणार? त्यामुळे तो आत्मा भांबवलाय की बापरे, हा आता मला पुढचं शरीर कुठलं नेऊन देतोय आणि कुठे नेऊन सोडतोय. डोळ्याला काय वेगळंच बघायचंय, कानाला काय वेगळंच ऐकायचंय, जिभेला काय वेगळंच खायचंय, प्रत्येकाचं वेगवेगळं. त्यामुळे असं तो भांबावलाय. मग आपल्याला हा जर का 5 घोडे एकाच दिशेने व्यवस्थित धावायचे असतील तर लगाम कंट्रोल आवळायला पाहिजे. मग लगाम कोण आवळणार? बुद्धी. हा, मग लक्षात ठेवा, आपली इंद्रिय म्हणजे अ, आपली इंद्रिय जर का तुमच्या ताब्यात कधी असणार? मन ताब्यात असलं तर. मग मन कधी ताब्यात असणार? जेव्हा तुम्ही बुद्धीने मनाला ताब्यात ठेवाल. हा आपल्या शरीराचा रथ कधीही विसरायचा नाही. आणि ह्याच्यातलं एक शिक्षण लक्षात ठेवायची की आपल्या बुद्धीने आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवायचं. आणि जेव्हा तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल तेव्हा इंद्रिय ऑटोमॅटिक ताब्यात राहणार. हा, असं हे शरीराचं हे आहे आपल्या चक्र. चक्र नाही, सॉरी, हा ठेवा. मनाच्या देऊ नका. मनाच्या मागे धावाल तर ऍक्सिडेंट हे ठरलेले आहेत. ओके, तर हे आपल्या शरीराचा रथ. लक्षात ठेवा, त्या चित्राचा अभ्यास करा आणि बुद्धीने मनावर ताबा ठेवा. मन ताब्यात असलं की इंद्रिय ऑटोमॅटिक ताब्यात राहणार आणि तुम्ही जे जे ठरवताय तसं तसं तुमचं ती ऐकत व्यवस्थित तुम्हाला मदत करणार. आणि आत्म्याला नक्की योग्य ठिकाणी पोहोचवू शकाल. ह्या शरीराचा मनुष्य जीवनाचं मूल्य समजून घ्या. ते दुर्लभ आहे मनुष्य शरीर. हा, आणि ते योग्य प्रकारे वापरा. त्याची दोरी ही बुद्धीच्या हातामध्ये ठेवा. बुद्धीने ठरवा, मी हे वागतोय हे चांगलं आहे का? हे करणं योग्य आहे का? ओके, तर हा शरीराचा रथ आहे आपल्या. लक्षात ठेवा तो. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, झाला आपला अध्याय. तर आपण अर्जुनाला प्रश्न होता, मी कर्माचा त्याग करू की माझं कर्म करू? म्हणजे मी ज्ञान मिळवायला वनात वगैरे जाऊ की मी माझं कर्म करू? तू कृष्णाने सांगितलं की हे बघ, मिथ्याचार मला आवडत नाही. तू तिकडे जाऊन म्हणजे वरून दाखवायचं आपण वैराग्य आहे आणि मनात इंद्रिय विषयांचा विचार करायचा, हे मला आवडत नाही. त्यापेक्षा जिथे आहेस तिथून निष्काम कर्म योग करणं मला आवडेल. आणि मग त्याच्यानंतर कृष्णाने अंडापासून कर्म योगापर्यंत नेलं की कृष्ण भावना भावित कर्म आपण करायला हवी. कृष्णांना ती फळं अर्पण करू. हा, मग त्याच्यानंतर कृष्णाने अर्जुनाच्या शंकेचं उत्तर दिलं की बाबा तू म्हणजे यत यत आचरती श्रेष्ठा, की ज्या मार्गावरून म्हणजे वरिष्ठ गेले समाज त्या मार्गावरून आपोआप येणार. त्यामुळे तू तुझ्या आचरणातून आदर्श प्रस्थापित कर. त्याच्यानंतर अर्जुनाला हे सगळं पटत होतं, पण तरी पण कोणतरी अडवतंय असं वाटत होतं. तर कृष्णाने सांगितलं हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आणि तो कसा कंट्रोलमध्ये या अनियंत्रित इच्छा ठेवायच्या? तर आपल्या बुद्धीने मनावर ताबा ठेवायचा. तुमचं मन तुमच्या ताब्यात असलं की इंद्रिय आपोआप ताब्यात राहतात. हा, तर झालाय आपला आजचा अध्याय. तुम्हाला काही शंका असल्या तर विचारावं.
माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केलात तरी चालेल.